2009 मध्ये मतदार वाढलेले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राहुल गांधींना हा सवाल। 2009 ला निवडणूक आयोगावर विश्वास होता का, असा प्रश्न बावनकुळे यांनी विचारलाय। नेमकं त्यांनी काय ट्विटमध्ये म्हटलंय पाहूया। 2009 मध्ये 5 महिन्यात 30 लाख मतदार वाढले, तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? 2009 ला निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस आयोग युतीच होती? स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। राहुल गांधी यांनी लेख लिहिल्यानंतर आता बावनकुळेंकडून त्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे। बावनकुळेंनी त्यांना सवाल विचारलेला आहे की 2009 ला ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी तुमचा आयोगावर विश्वास होता का? 2009 मध्ये जेव्हा 30 लाख मतदार वाढले तेव्हा तो घोटाळा तुम्ही केला होता का, असा सवाल कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींना विचारलाय। की वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे 2 तास मोदी हे पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली, इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली। त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला, डाटा उडाला गेला, नवीन मशीन्स आणल्या, दिल्लीतून यंत्रणा हल्ली। मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ, पण 2 तास हा या लोकांनी गोंधळ घातला, मतमोजणी हायजॅक केली। तोच प्रकार महाराष्ट्रात झाला। महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला। निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या। ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच। हा शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं। हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण, त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला। हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात, हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत। हे अख्ख्या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल, त्या देशाची प्रतिष्ठा धुळे